मी दोनच शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे। पाठीमागे पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत, इथं पण आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे, हे जे घटनाक्रम झालाय सगळा, कालपर्यंत जे आरोपी अटक झालेत त्या एका एका आरोपीवर 10, 15, 20, 25 गुन्हे आहेत। कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली। त्यांना सगळं अभय झालं। अभय होतं का खरंच? त्यांना कोणीतरी पाठीराखे होते म्हणून ह्या घटना घडल्या। माझा भाऊ आजीवंत असता जर सगळ्या गोष्टी ज्या ती त्यावेळेस केल्या असत्या, आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे आणि या संघटित गुन्हेगारीला जर कायमचा ताळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे, तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे, तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाल्यात। माझी एकच हात जोडून विनंती आहे, माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला, माझ्या गावाला आणि लाखो तुम्ही जे माझं जग ज्याच्यात सामावलेलं होतं, माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख, त्या भावाला लवकरात लवकर न्याय द्या। नाहीतर तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं होत नसेल तर मला भाऊ आणून द्या।